मी माझ्या आजीची रेसिपी शेअर करत आहे। गावरान भाजी असते ना, शेतातली तोडल्याबरोबर शेतातली हिरवी भाजी, मेथीची भाजी घ्या आणि त्याचबरोबर थोडी त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर एकदम बारीक बारीक करायचं नाही बघा, जसं मी हाताने तोडत आहे व्यवस्थित, अशी थोडी मोठी मोठीच ठेवायची। ते पण यामध्ये टाकून घ्या। एवढी मस्त भाजी लागते बघा, जी आधीची पूर्वीची माणसं करत होती तशी मी भाजी सांगत आहे। त्यानंतर हरभऱ्याची भाजी कवळी कवळी लसलशीत तोडल्याबरोबर असती ना शेतातली, ती मिक्स करायची आहे। दोन्ही पण भाज्या शेतातल्या अशा कवळ्या कवळ्या तोडल्याबरोबरच घेत होते आधी, पण आता बाजारातून आणलेल्या फ्रेश भाज्या आहेत। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। छान स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस धुवून घ्या। त्यानंतर लगेच आपण पुढची रेसिपी तयार करूयात। बघा, याचं ओबडधोबड कूट करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरच्या मी 5-6 घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत, लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 15 ते 20 आणि एक छोटं कांदा घेतलेला आहे व्यवस्थित कट करून। हे आपल्याला मिक्सरमध्ये जास्त एकदम बारीक पेस्ट करायचं नाही, तर ओबडधोबड पेस्ट करायचं आहे। चला तर आपली पेस्ट झालेली आहे। 2 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे मी। हे सहसा चुलीवर करतात भाजी, पण ठीक आहे, गॅसवर करत आहे मी। कांदा टाकलेला आहे मी तुम्हाला दाखवलेला। बघा, कांदा व्यवस्थित तडतडत आहे, छान व्यवस्थित ब्राऊन कलरचा होऊ द्या। पाहिजे तसा कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओबडधोबड कुटलेली पेस्ट, जी मी तुम्हाला आधी दाखवले होते ना, ती तयार केलेली पेस्ट टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्या। एकदा मी सांगत आहे तशी भाजी करून पहा, केल्याच्या नंतर खूपच छान लागेल ही कमेंट करून सांगायला विसरू नका। भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। धुतल्याच्या नंतर आपल्याला जे आपण तयार केलेलं आहे यामध्ये भाज्या टाकून देऊयात। आणि हो, मी सांगायचं विसरले, एक टोमॅटो पण याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आणि मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाले त्यानंतर आपल्याला धुतलेल्या भाज्या यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायची आहे आपल्याला मुगाची डाळ। तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही डाळ टाकू शकतात, किंवा याऐवजी तुम्ही मसुरीची डाळही यूज करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्या। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून ती डाळ व्यवस्थित आणि भाज्या पण व्यवस्थित शिजतील। आणि पाणी टाकून आपल्याला त्यावरती एक झाकण झाकून ठेवायचं आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला परतवत राहायचं आहे झाकण काढून, जेणेकरून ही जी भाजी आहे ती बुडाला लागणार नाही, करपणार नाही। थोड्या वेळाला आपल्याला झाकण काढून हलवत राहायचं आहे। हिवाळ्यामध्ये हिरवा भाजीपालाच हिवाळ्यामध्येच येतो, दुसऱ्या ऋतूमध्ये येतो, पण हिवाळ्यामध्ये प्रत्येक हिरवा भाजीपाला हा खाल्लाच पाहिजे। आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो, डोळ्यासाठी पण खूप फायदेशीर असतो। तुम्हाला माहीतच आहे, मेथी, त्यानंतर कढीपत्ता असो, मेथी असो किंवा कोथिंबीर असो, हरभऱ्याची भाजी, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हिरवा भाजीपाला खाल्ला पाहिजे। तर बघा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करून पहा, म्हणजे तुम्हाला आवडेल। तर ही तर पूर्वीची पद्धत आहे, माझी आजी अशी भाजी करत होती बघा। सगळ्यात शेवटी मी टाकत आहे मीठ। तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळांनी झाकण काढून हलवत राहायचं आहे, जेणेकरून खालचा जे बूड आहे ते करपणार नाही। मी तुमच्या अकॉर्डिंग मीठ तर टाकलंच असेल तुम्ही। मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करा। मिक्स करून झाकण बंद करून ठेवा। त्यानंतर परत एकदा मिक्स करायचं, परत झाकण ठेवायचं, परत एकदा मिक्स करायचं, थोड्या वेळांनी परत झाकण ठेवायचं, जेणेकरून तुमची भाजी एकदम छान शिजून येईल। एवढी छान भाजी लागते ही, एवढी चविष्ट भाजी लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका। इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकतात आणि करायला जास्त वेळही लागत नाही। सकाळी सकाळी तुम्ही डब्यालाही ही भाजी करू शकतात। हेल्दी खा, खुश रहा, आनंदी रहा, मजेत रहा। अशाच नवीन नवीन युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला, भेटूयात पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत थँक्यू।